हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे संडे. काल जसं मी व्हिडिओमध्ये बोललेलो की आगमनाला जायचं आहे, ऑलरेडी 2 आठवड्यापूर्वी एक सुरतचा गणपती सगळ्यात पहिलं आगमन झालेलं आणि आज आपले टोटल 5 आगमन होते. लिस्ट आलेली आपल्याला इंस्टाग्रामवरती. तर नाशिकचा एक गणपती आणि एक सुरतचा गणपती, बाकी मुंबईतलेच आहेत 3. तर परेलला जायचं आहे आपल्याला. परेल वर्कशॉपवरनं गणपती जे आहेत ते आगमनासाठी रेडी होणार आहेत. 12 वाजताचा टाइम होता, पण 12 घरीच वाजले कारण की प्रचंड पाऊस हा दिव्यामध्ये पडतोय. पुढे पाऊस आहे काही माहीत नाही मला, कारण की काल सेम सीन झालेला माझ्यासोबत की मी घरातनं निघायचा विषय होता आणि प्रचंड हा पाऊस पडत होता. बाहेर जाऊन बघतोय जसं मुंब्रा क्रॉस केलं ऊन पडत होतं. तर आज पण तसं होते का नाही बघायला लागेल, कारण की आपल्याकडे शूटिंगसाठी मोबाईल आहे आणि मोबाईल पावसामध्ये काढणं थोडं तुम्हाला माहिती आहे थोडं डिफिकल्टच आहे. तरी पण आपण जसं कॅप्चर करता येतील मुवमेंट्स आणि व्हिडिओ बनवता येईल त्या प्रकारे मी बनवायचा 100% ट्राय करेल. फक्त पाऊस नको आणि आपलं बाप्पाचं आगमन जे आहे ते एकदम सुरळीत होऊ आणि ते मुवमेंट जे ते प्रॉपर कॅप्चर होऊ. आणि आजपासून आपण ट्रायपॉडने शूट करतोय, तर ट्रायपॉडचा मी वापर करतोय तर थोडा चांगला आहे, स्टेडी राहतोय मोबाईल वगैरे. तर गणपती बाप्पाच्या नावाने आज आपण पहिला व्हिडिओ जो आहे तो ट्रायपॉडने शूट करणार आहे, ट्रायपॉडचा सहारे. तर बाप्पाही आपल्याला सपोर्ट करतील, आपलं चॅनल असाच ग्रो होऊ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना माझी. आणि आताचा माझा प्रवास जो येतो दादरचा परेलचा तो मी स्टार्ट करतो. राईट साईडची जागा खाली करून द्यायची.
मित्रांनो मी आता सध्या परेल वर्कशॉपमधनं निघालो आहे आणि इथे ना प्रचंड गर्दी होती. पाऊसही पडत होता. आता थोडं मध्ये ऊन आलेलं आणि परत पाऊस सुरू झाला आहे. मला 2च गणपती मिळाले, बाकी जे होते ते ऑलरेडी निघून गेलेले, कारण की मी ऑलरेडी घरातून लेट निघालेलो, त्याच्यामुळे मला 2च गणपती मिळाले. आता फर्स्ट टाईम ट्रायपॉडने हे करतो तर मला थोडा अंदाज बसत नाही आहे कॅमेरा कसा हे होतं आहे. वाटतं समोरून एक गणपती येते, लोक धावून चाललेले आहेत आणि गणपती बाप्पा जसं बाहेर निघताना जे बाहेर येताना जो आनंद आम्हाला मिळतो त्यासाठी भरपूर लोक हे बाहेरनं वगैरे आलेले आहेत. आता मीच मुंबईवरनं आलेलो आहे, काही लोक जे नाशिकवरनं आलेले. हा माझ्यासोबत मित्र भेटलेला आहे. कसं वाटलं तुला? एक नंबर. तिकडे venue चालू आहे. हां तिकडे जाऊ. आता समोर जे आहे तुम्हाला दाखवतो. तिकडे पण वाटतं कुठली तरी मूर्ती आहे, तर त्यासाठी आपण पण प्रीतम पवार ब्लॉग्स. प्रीतम पवार. हो. कुठून आले तुम्ही? मी मरोळ. तुम्ही दोघा? हे माझे 2 मला मित्र भेटले आगमनामध्ये. आता तर आगमन स्टार्ट झालेले आहे आता सध्या. आता प्रत्येक रविवार ही म्हणजे खरी मुंबईकरांची दिवाळी आहे. गणपती उत्सव हा खरा मुंबईकरांचा दिवाळीचा उत्सव मानला जातो, कारण की दिवाळीमध्ये जेवढा आनंद भेटत नाही तेवढा गणपतीमध्ये आम्हाला आनंद मिळतो. आणि पाऊस असो किंवा ऊन असो, मुंबईकर आणि जे आजकालचे ज्यांना गणपती बाप्पाची उत्सुकता असते ते येणारच. आता भर पावसात आम्ही उभे होतो. भर पावसात आम्ही उभे होतो तरी उत्साह असतो तो एक. तर बघू आता पुढे कुठला गणपती येतोय. थांबा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी आता आलेलो परेलच्या महाराजाच्या इकडे त्या रस्त्याला, पण तिथे अरुण दत्ते जे आहेत, जे गेल्या वर्षी त्यांनी मूर्ती बनवलेली बघा बॅलेन्सिंगवाली, त्यांच्या वर्कशॉपला जायचा विषय होता. बट त्यांची मुलं त्यांनी बाहेरच उभे केलेत, कोणाला आतमध्ये येऊन देत नाहीत. कारण की मागे 2-3 दिवसाआधी असा इश्यू झालेला की बघा, कारण की यांचा इश्यू काय असतो की त्यांना मूर्ती पूर्ण दाखवायची नसते. एक ब्लॉगर आलेला वाटतं, त्याने पूर्ण मूर्तीचं स्ट्रक्चर जे ते यूट्यूबला त्या रील्सवर ते अपलोड केलं. आता मंडळाची त्यासाठी परवानगी लागते. आता मंडळ जे आहेत ते लोक डिसाईड करतात की कुठल्या हिशोबाने मूर्तीचा स्ट्रक्चर असेल, कुठली डिझाईन असेल. जर हे ब्लॉगर लोक, बघा मी पण ब्लॉगरच आहे, तर हे लोक जे आहेत, जर हे लोक अशा प्रकारे जर पहिलेच रिव्हील करतील तर त्याचा आगमनाची ओढ माणसांमध्ये राहत नाही. आता मी माझ्यासारखा व्यक्ती जरी किंवा दुसरे लोक जरी असतील, ते लोक काय विचार करतात की मूर्ती कशी असेल, कुठल्या पॅटर्नमध्ये असेल, काय डिझाईन असेल, काय रंग असेल. तर हे सर्व आम्ही लोक एवढ्या लांबून बघण्यासाठी येतो, आणि जर असं होत असेल तर ते चुकीची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे वाटतं त्यांनी वर्कशॉपला जाण्यासाठी रस्ता जो आहे तो बंदच ठेवला आणि 5-6 मुलं ठेवलेले आहेत. तिथे आता भरपूर गर्दी आता स्टेशनकडे जाण्यासाठी निघालेली आहेत. आता अजून आगमन आहेत की नाही ते माहिती नाही मला, बट भरपूर क्राऊड इतका जास्त आलेला आहे ना, अफाम क्राऊड आलेला आहे. अजून तरी हे जे आहेत ते आता बाहेरचे गणपती आहेत, अजून मुंबईतले गणपती यायची बाकी आहेत. काळाचौकीचा महाराजा झाला, परेलचा महाराजा झाला, नरे पार्कवाला, अजून मेन आपला जो आहे तो चिंतामणी, हे सर्व गणपती अजून आगमन बाकी आहेत. तरी अजून हे आगमन बाकी असताना पण लोकांची गर्दी इतकी अफाट आहे. तर ते आगमन ज्या दिवशी असतील तर त्या दिवशी तुम्ही विचारच करू शकता की अजून किती क्राऊड पूर्ण पॅक होऊन जाईल. तर आता मी निघालो आहे दादरच्या दिशेने, कारण की मला अभि बोलला आहे की तो पण दादरला आहे, त्याला काहीतरी खाऊ. तर अभिला पण भेटू दादरमध्ये जाऊन. आता मी बघतो अभि भेटल्यावरती काय खिलवतोय,
कारण की मी त्याला बोललो मला पण भूक लागली, तर तो मला बोलतो की ठीक आहे दादरला आहे, आपण डिसाईड करू काय खायचं. आता अभिला भेटतो आणि डिसाईड करू काय खायचं रे. भरपूर प्रचंड भूक लागलेली आहे.